तुमचं आयुष्य जर तुम्हाला पूर्णपणे निरोगी जगायचं असेल तर काय करायला हवं? मी नेहमीच सांगते, भरपूर व्यायाम करा. सगळ्यात महत्त्वाचं शाकाहारी राहा. कारण जितका शाकाहार चांगला तितका मांसाहार वाईट असतो आणि तो न केल्यास उत्तम असतो. जीवे जीवस्य जीवनम असं म्हणलं तरीसुद्धा आपल्यासाठी ते नाही आहे. आपल्यासाठी अन्न आहे. हे लागू होतं फक्त प्राण्यांना, कारण ते भाज्या पोळ्या खात नाहीत म्हणून. आपण सगळं खाऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्याला शाकाहार, मोड आलेली कडधान्य अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी खाल्ल्या तर आपलं आरोग्य म्हणजे अगदी आरामात छान राहू शकतं, निरोगी राहू शकतं. सगळ्यात दुसरं महत्त्वाचं म्हणजे असं की कमीत कमी तेलकट खा, तुपकट पदार्थ कमी खा, कमीत कमी दुग्धजन्य पदार्थ खा, कमीत कमी मसालेदार खा, रस्सा फॅट असलेल्या भाज्या म्हणजे खाऊ नका. कमी रस्सा, म्हणजे रस्सा असलेल्या भाज्या जरूर खा, परंतु त्यात फॅट्स जादा नकोत. प्रोटीन्स, विटॅमिन्स हे जास्त असलेल्या भाज्या किंवा फळं, अन्नधान्य खाल्लं पाहिजे. जास्तीत जास्त दिवस उपवास करा. जेवढा जास्त उपवास कराल तेवढं आयुष्य जास्त जगाल. जेवढं जास्त खाल तेवढं तुमचं आयुष्य दिवसादिवसांनी कमी होईल. खाणं म्हणजे मशीन झिजवणं असं नाही आहे. सतत काम केल्यानं मशीन झिजत असतं. कमीत कमी सेक्स करा. सेक्स करण्याची गरज असेल तर करायचा. काही विशिष्ट वयानंतर सेक्स करण्याची गरज राहत नाही, तेव्हा गरज नाही. कमीत कमी आहारावर जास्तीत जास्त व्यायाम करणं हे खूप गरजेचं आहे. तुम्ही व्यायाम केल्यानंतर उगाचच भरमसाठ काहीतरी नाश्ता करत बसलाय असं करू नका. तर तुमचा जो योग्य प्रोटीन डाएट असेल तोच तुम्ही घ्या. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर चालू क्षणामध्ये जगणे हे खूप महत्त्वाचं आहे. अति कणखर बाणा न अवलंबणे, वेळ येईल तसे वागणे म्हणजेच लवचिक राहणं. म्हणजे शेवाळं कसं असतं की नाही, शेवाळं ते वारं आलं की वाकतं, वारं गेलं की परत ताठ होतं. तर तसं आपलं आयुष्य असलं पाहिजे. कुठे वाकायचं, कुठे नम्र व्हायचं, कुठे कडक राहायचं हे आपलं आपण ठरवायचं, म्हणजे आपलं आयुष्य सुखकर होतं. भविष्यात येणाऱ्या काल्पनिक संकटांचं चित्र अजिबात उभं करू नका. अरे बापरे, मी माझं आता म्हातारपण कसं जाईल, मग मी आजारी पडेन का, मग माझं कोण करणार, ह्या सगळ्या विषयांना बाजूला ठेवा. मुलं, बायका ह्यांनी कितीही तुमच्यासाठी काय काय केलं आहे, तुमच्याने होत नव्हते तर मग आम्हाला कशाला लग्न करून इथं आणलं किंवा का आम्हाला जन्माला घातलं, अशी काही या गोष्टी मुलं बायका बोलतील तुमचे पार्टनर तुम्हाला बोलत असले तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि जिथं लक्ष देणं गरजेचं आहे तिथं लक्ष द्या. काय आपलं चुकलं आहे म्हणून आपली मुलं किंवा बायको आपल्याला बोलतात, हा विचार तुम्ही करून त्याच्यात सुधारणा नक्की करा, परंतु त्याचा त्रास करून घेऊ नका. म्हणून तुम्हाला जर निरोगी आयुष्य जगायचं असेल